सो हे बच्चा पार्टी, कैसे हो आप लोग? आप बहुत बेहतरीन होंगे, बच्चा होना भी चाहिए। जो सिलसिला हम लोगों ने स्टार्ट किया है, आपको याद होगा आज अपना जो भी जिस हिसाब से पहलू का हमने जो शुरुआत किया था, जिसमें अपना जो पेपर हुआ है उसमें मैथमेटिक्स के ओरिएंटेड बहुत से सवालों में बच्चों को दिक्कत है। हालांकि मैंने ये सोचा कि चलो पूरे के पूरे सवालों को, जो भी 20 के 20 सवाल है उनके साथ सभी बच्चों को रूबरू कराया जाए करके, है ना। तो चलो आपको भी उस चीज के रिगार्डिंग चीजों के मतलब बातें पता चल जाएगी कि कैसे इन तमाम चीजों को सॉल्व करना है और कैसे बेहतरीन ढंग से जो भी पहले हम लोग पहलू जो हम लोगों ने सीखा है उसको यूज करना है। ठीक है, तो देखिएगा, समझिएगा, परखिएगा कि देखिए कहाँ कहाँ आपके डाउट्स क्लियर हो रहे हैं कि नहीं हो रहे करके। एनीवे, शुरुआत करते हैं। पहले एग्जांपल से स्टार्ट करने से पहले बता दूं, मेरा नाम है राज। आप सभी का तहे दिल से वेलकम करना चाहूंगा मेरे यूट्यूब के परिवार में। एक गुजारिश करना चाहूंगा, कोई नया बच्चा या नए पेरेंट हमें देख रहे होंगे, चैनल को सब्सक्राइब जरूर कर ले, अपने दोस्तों में शेयर करें और वीडियो पसंद आए तो लाइक पक्का कीजिएगा। तो देखिए बड़ा, पहला सवाल क्या बोल रहा है कि 6,0,1 या अंकांची पुनरावृत्ती न करता, म्हणजे रिपीट न करता 3 अंकी संख्या बनवून कमाल ते किमान असा क्रम लावल्यास मिळणारी सर्वात लहान व सर्वात मोठी संख्या यांचा गुणाकार किती? देखो बच्चा, ये बस शब्दों में, जैसे मैंने हालांकि आपको स्टार्टिंग में ही बताया था कि अभी वो दौर गया की सांगा बापा मोठ्यात मोठी संख्या काय आहे, दिलेल्या अंकांपासून बनवणारी, किंवा लहानात लहान संख्या कमाल संख्या किंवा मोठी किमान संख्या, बस अशा टाइपचे प्रश्न आधी विचारले जात होते। आता जरा त्याचा दिमाग फिरलाय, अभी उसको पता है कि नहीं भाई ये सवाल पैटर्न ये जो भी है नवोदय के तमाम बच्चों को अभी पता हो चुके हैं करके, बराबर है ना। तो उसने क्या किया है नवोदय ने कि थोड़ा सा सवाल को और सामने लेके जाने की कोशिश की। मतलब आप कमाल संख्या आणि किमान संख्या हे तर जरूर सांगा, पण त्यानंतरही त्यांची बेरीज किंवा वजाबाकी किंवा गुणाकार किंवा भागाकार सांगा, असंही म्हणू शकतो। पण इथे काय म्हटलं, गुणाकार, म्हणजे या 6, 0 आणि 1 या 3 अंकांपासून तुम्हाला एक तर सगळ्यात मोठी संख्या बनवायची आहे, ठीक आहे, आणि सर्वात लहान पण संख्या बनवायची आहे, आणि त्यानंतर काय करणे आहे, त्यांचा गुणाकार पण करणे आहे। समजलं? तर तुम्हीच सांगा बाळा, 6, 0, 1 ची सगळ्यात मोठी संख्या या अंकांपासून बनणारी कोणती राहणार? 6, 1, 0 आणि लहान संख्या त्याच्याच उलट करा, 0, 1, 6 नाही, 1, 0, 6, हे तर सांगण्यासारखी गोष्ट नाही आहे। ठीक आहे, आता इतकं पक्का आहे बाळा की 3 अंकी संख्या तुम्हाला 3 अंक्या संख्या सोबत गुणाकार तुम्ही करता तर 6 अंकी उत्तर येते, किंवा 6 पेक्षा थोडंसं मोठं राहू शकते कधी कधी, ठीक आहे ना। 4 अंकी तर राहणार नाही, म्हणजे पहिल्या फुरसत मध्ये हा डी तर कॅन्सलच झाला, काय डाऊट। त्याच्यानंतर 6 टकल्या किती होते, टकल्या, म्हणजे सगळ्यात शेवटी काय येणार आहे, शेवटचा अंक तुमचा काय राहणार आहे, टकल्या। इथे 6 दिसते, हा इथं मेलाच ना। आता राहिले गोष्टी काय, बी आणि सी मधून तुमचा उत्तर। आता मला किती कदम बघा, पर्यायामध्ये पाहायचं की या इथे शेवटचे 2 अंक 60 आहेत आणि इथे शेवटचे 2 अंक टकले आहेत, बरोबर आहे। तर आपल्याला समजून पडलं की बाबा तफावत जे आहे ते 2 शेवटच्या अंकांमध्ये, तर आपण गुणाकार पण शेवटच्या 2 अंकापर्यंतच जाऊ, होत बसल काम ना धंदा। चला, तर शेवट 2, फक्त 2, जास्तीत जास्त 2, त्याच्या व्यतिरिक्त जास्त नाही। 6 1 जा 6, इथे पण 2 झाले, चल 0 टकल्या जा 0, 2 झाले, चल मग टकल्या टकल्या, भाऊ खतमच काम ना। मी समोर जाणारच नाही, आता मला गरजच नाही आहे दिमाग खराब समोर जायची, मला फक्त घेणं देणं शेवटच्या 2 अंकापासून होतं ना, बस टकल्या। आणि हा 6 टकल्या 6, शेवटी 60 कोणत्या पर्यायात दिसतोय, तर बी। कशाला पोती पुराण गुणाकार करत बसण्यास काही टाइमपास करत बसेन का मी? गोष्ट समजली? अरे गोष्ट समजली ना। नेक्स्ट प्रश्नाकडे जाऊ। देखो बच्चा, नेक्स्ट सवाल आपके सामने है, खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही। आजकाल म्हणजे तो असं डायरेक्ट नाही म्हणत, म्हणजे चुकीचा कोणता आहे असं म्हणायला पाहिजे त्यांनी, खालील विधान कोणता चुकीचा आहे, तो म्हणजे अपोजिट नॅरेशन मध्ये तुम्हाला तो प्रश्न विचारते। अपोजिट नॅरेशन मध्ये म्हणजे किती जणांचे उत्तर बरोबर आहेत,
नाही नाही, हा प्रश्न मी विचारलं तुम्हाला, पण त्यालाच अजून दुसरा काय विचारू शकतो? किती जणांचे उत्तर नाही. किती जणांचे उत्तर चुकले नाही? गोष्ट तो एकच है ना। वैसे तो काफी दफा हम लोग तो यूज करते हैं, बराबर है ना? कितने आप में से सही है और कितने में से गलत नहीं है, बात तो एक हुई ना यार। ये तो काफी दफा बोलते हैं हम लोग, समझ रहे हो बातों को? तर बघा, ते शब्दांमध्येच तुमच्या सोबत खेळण्याचा प्रयत्न करतील, समझ रहे हो बात को? हात आ रही ना पकड में? ठीक आहे, तर खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही? बरोबर नाही म्हणजे काय? चुकीचं, बरोबर? तर चला, एक ही संख्या मुळेही नाही व संयुक्तही नाही, आता बरोबर आहे, वो प्राइम भी नहीं है और कंपोजिट भी नहीं है, समझ रहे हो? तर हा आता आपला पहिल्या पुरुषामध्ये कॅन्सल झाला, म्हणजे हा आहे बरोबर पण आपल्याला पाहिजे नाही बरोबर. वा, आहे बरोबर पण बरोबर पाहिजेच नाही ना रे, समजलं? त्याच्यानंतर बी पर्याय, 1 ते 100 या नैसर्गिक संख्यात 24 विषम मूळ संख्या आहेत. आता विषम मूळ संख्या म्हणजे काय? हा, ते बाळा आपल्याला इतकं तर माहित आहे की 1 ते 100 पर्यंत 25 मूळ संख्या आहेत, हे तर माहित आहे ना का? एकच त्यामधली संख्या 2 नावाची प्राणी की जे सममूळ संख्या, बरोबर आहे? म्हणजे बाकीचे किती राहतील? 24. आता हे आपण आधी अभ्यास केला, सुरुवातीला अभ्यास केला जेव्हा बेसिक अभ्यास करतो, बरोबर आहे? म्हणून म्हणतात ना, ज्याचं बेसिक छान, हे असे प्रश्न चिल्लर आहेत त्याच्यासाठी. कसे आहेत का? सन्न पिकअप धन्न ऍव्हरेज मध्ये तुम्ही मस्त उत्तर काढू शकता, बरोबर आहे? तर हा पण उत्तर आहे बरोबर, पण आम्हाला चल. तर त्याच्यानंतर 1 ते 100 मध्ये 8 हा अंक 20 वेळा येतो. हो बापा, काऊन नाही येईल? जसा पाय 0 8 वेळा 1 वेळा आला, मग 18 2 वेळा झाले, 28 3 वेळा झाला, 36 38 48 58 68 78 आणि आता 88 मध्ये दोन्ही झाले हा, आणि 98. आता तुम्हीच 81 बापा, हो जोरदार रे भाऊ, तुम्ही एक नंबर आगा. 80 वाला, 81 वाला, 82 वाला, 83 वाला, 84 वाला, 85 वाला, हा 86 बनवून टाकतो, 87 वाला, 88 वाला, 89 वाला, बरोबर आहे? तर मोजा बरं आता, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19. आणि हा 88 मधला अजून एक म्हणजे 20, बरोबर आहे का नाही? कन्फ्युजन होते थोडस, आपण मस्त मोजण्या चक्कर मध्ये ह्या डबल 8 ला एकचदा मोजतो, समजतं? म्हणजे हा बरोबर आहे की नाही आहे? पण चुकीचा आहे, बरोबर असून आपल्या हिशोबाने हा चुकीचा आहे. ठीक आहे, तर मग राहिला कोण? नाही, आता मी सत्यानाश त्याच्यामध्ये टाइम बर्बाद करत बसू का आपला? आता पहिल्या 4 पर्यायामधून पहिले 3 पर्याय भाऊ सत्यानाश मेले, तर चौथ्याला फालतू अजून मारण्याचा प्रयत्न करू का मी? फालतू आपला टाइमपास, म्हणजे तुमचा उत्तर डीच राहील. एकूण 2 अंकी संख्या 91 आहेत. असंच 91 आहेत. नाही, कशाला डोकसा लावायचा? नाहीच आहेत ना, सोडा, समोर जाऊ. चला, आपला गडी म्हणते आहेत जी म्हणते, आता पाय कोणचा 0 1 2 3 4 मधला 1 2 3 4 5 6 7 8 9, हे तर बिलकुल नाही आहे. सुरुवात कुठून होतोय? पया आहे का रे? 10 पासून संपते कुठे रे? आता 10 पासून 90 पर्यंत किती संख्या झाल्या? पया 10 पासून 90 पर्यंत सांग. 90 झाले, मान्य कराल का नाही कराल? आणि मी का म्हणतो भाऊ, 90 पासून 99 पर्यंत 2 अंकी नसत का? 100 नको पकडूस तू, 100 पकडलास तर बोंबल, मग ते 99 होती काय म्हणते, डायरेक्ट होऊन जातील ते, हो की नाही? तसं नाही भाऊ, जे आपला प्रकार आपण अभ्यास केला त्या हिशोबाने जायचं, समजला का नाही? आता तूच सांग रे, 100 मधून 9 संख्या तर पहिलेच मेले, कारण की 9 संख्या 100 मधून 1 अंकी आहे. मला समजला? म्हणजे राहिले किती? 91. पण 100 इथं आहे ना, का हो? 100 3 अंकी, तोही मेला, म्हणजे किती? म्हणजे संख्या किती आहेत? तर किती राहायला म्हणायला पाहिजे होतं त्याने? इथे 90 म्हणायला पाहिजे, पण त्यानं का म्हणलं 91 म्हणलं, म्हणजे तो चुकीचा असून सुद्धा बरोबर आहे.
कारण की प्रश्नच तोच म्हणला ना, चुकीच्या असून सुद्धा बरोबर आहे का नाही आहे. मग असे खेळ खेळत ते गद्दारी पाय गद्दारी. ठीक आहे, समजला ना. थड्डी तुमच्या गद्दारी है म्हणते का देवा. वो बोमला देवी वाला काम है. चलो नेक्स्ट की तरफ जाते हैं. ऐसे ही बेसिक में सच बता रहा, ऐसे ही बेसिक के थ्रू हम लोग रोजाना पढ़ते हैं. ठीक है, आपको अगर सपोज लगता है कि नहीं हमारे साथ ऐसे ही बेसिक के थ्रू सिलसिला आपके बच्चों का जो भी है, आपको अगर शुरुआत करना है तो नवोदय 2026 के हिसाब से किसी को अगर सपोज एडमिशन करनी है, ठीक है, तो अभी जो कोई भी फोर्थ में होगा या कोई भी अगर सपोज अभी फोर्थ में जाने वाला होगा या थर्ड में होगा या फोर्थ में जाने वाला होगा, उसके लिए हमारे नए एडमिशंस 19th ऑफ जैन 2025 से स्टार्ट हो रहे हैं. आप चाहो तो ज्यादा डिटेल चाहते हो तो 8275397522 पे कॉल करके पूछ सकते हो. और डे बाय डे एवरी वे वी गेटिंग बेटर एंड बेटर, ऐसा कुछ तो भी है बोलते पता नहीं. तो अगर सपोज दिन ब दिन आपको अच्छा कंटेंट अगर सपोज चाहिए तो आप हमारे चैनल को सब्सक्राइब जरूर कर लीजिएगा, अपने दोस्तों में शेयर पक्का कीजिए, और वीडियो तो अच्छा लग ही रहा होगा तो लाइक पक्का कर लीजिएगा. ठीक है, तो नेक्स्ट एग्जांपल टुडुम डुम. खतरनाक प्रश्न का हा. 43 काय म्हणते, सोबतच्या बेरजेत चिन्हांच्या जागी अनुक्रमे कोणते अंक येतील. म्हणजे ह्या स्टारच्या जागी कोण येईल, ह्या गुणाकारच्या जागी कोण येईल, याच्या जागी कोण. मी का म्हणतो पाय, आपल्याला बाकीच्या गोष्टी सोडा, पण आपल्याला हे तर पक्क माहित आहे ना. थांबा, त्याला मोठलूच करतो होत बसल काम धंदा. पाय रे, चल एक गोष्ट सांग, एक गोष्ट सांग. इंटू आणि हा का करणे आहे प्लस ना. इथे चिन्हांवर नको जा, चिन्हांच्या ठिकाणी संख्या ठेवणे आहे. का ठेवणे आहे, संख्या नाही. हा मी का म्हणतो, जे ज्या पर्याय आपल्याला दिलेले आहेत त्या पर्यायांना फक्त ठेवून पाहू होत बसल काम न धंदा. आणि कोणत्या पर्यायामध्ये गुणाकाराच्या ठिकाणी आणि बाबा दोन्ही गुणाकारच होत का रे. अच्छा, डब्बा आणि हा गोल्या, डब्बा आणि गोल्या. सांगा बरं, गोल्या कोण आहे 3 आणि डब्या कोण आहे 7. भाऊ 7 आणि 3 10 होतात. हा होऊ शकते. होल्ड वर ठेवा. कुठं ठेवा, होल्ड वर. आता हा 7 आणि 8 का टकल्या होतात का. तू तर मेलास का, सगळा मेलास. पाय पाय त्याच्यानंतर बी पाय, बी मध्ये काय हा 8 आणि याच्यात काय 7. 8 हाही सगळाच मेला का. आता राहिला कोण पाय, हा 7 आणि 3. भाऊ आता ए आणि डी मधून काय आहे तुमच्या उत्तर. कशामधून उत्तर आहे तुमच्या, ए आणि डी मधून तुमचा काय आहे उत्तर आहे. आता लक्ष दे, आता कोणता राहू शकतोय त्यापैकी समजून घे. इथे 3 म्हटलं, इथे 7 म्हटला. ठीक आहे, म्हणजे याच मध्ये फक्त फरक करण्यात आलेला आहे. ठीक आहे म्हणा बया पाय. आता मी का म्हणतो, लक्ष दे, जर इथे 10 झालं आहे, लक्ष दे बाळा, जर इथे 10 झालंय, ठीक आहे, तर तो मदत आपल्याला हा करणार आहे. फक्त यातूनच आपण बस एक तीर में दो शिकार करने का काम करेंगे. इथे 10 म्हणजे एक समोर पर आला, 4 आणि 1 5 आणि 2 म्हणजे वाघाचे. यावरून आपल्याला समजला का हा गोल्या त्याच्या अंदर गुणाकार आहे, तो किती अंकाचा आहे, त्याच्या ठिकाणी कोणता अंक आहे. तर आता ए आणि डी मधून या ठिकाणी 7 कुठे दिसते, तांड्या सरपीजीवर आन्सर. कोणता सरप आन्सर, म्हणजे ए तर मेला का नाही का. मी का म्हणतो, स्ट्रॅटेजी वापरायची. सीआयडी ऑफिसर कसा राहते, दया त्याला माहितीही राहते, कुछ तो भी हुआ है, फिर भी कुछ तो हुआ है पया बेटा. 10 वेळा तोच म्हणत राहते, है की नाही. तर नेहमी तसाच नाही, आपली स्ट्रॅटेजी वापरा. नेहमीच दया दुव्याला विचारत बसाल तर नेहमी कोणी दया येणार आहे तिथे सांगावलं, हो ना का. आपण आपला दया लावायचा. ठीक आहे, चला दिमाग का. नेक्स्ट देखो, ओवरऑल सॉल्व करने के चक्कर में मत जाइए. शुरुआती तौर पे बस कुछ लॉजिक लगाइए कि उसका जवाब कैसे हो सकता है करके खत्म का. अननेसेसरी पूरा का पूरा आप सॉल्व करने के चक्कर में अपना वक्त भी बर्बाद करते हो, और जिस एग्जाम्पल में ज्यादा वक्त आपको देना रहता है उसको कम वक्त मिलता है. चलो देखो बच्चा, अभी थोड़ा सा ये यहाँ पे अपने साइड में पता है आप लोगों को गैदरिंग चल रही है, तो उसका आवाज थोड़ा सा आ सकता है. तो उसके लिए मैं तहे दिल से माफी चाहूंगा पहले ही, आपको भी और आपको भी. ध्यान से समझ लीजिए, ठीक है. हमें कोई मतलब नहीं, हमको नवोदय में जाना है मतलब
मग डीजे मरो नाही दिमाग खराब होती हो का नाही. डीजे डुजेशी आम्हाला काय घेणं देणं नाही. नाही समजला का. चल नेक्स्ट पाय. नेक्स्ट प्रश्न का म्हणते का भाऊ होत बसल काम भी मी का म्हणतो. देखो बच्चा सॉरी देखो देखो टाइमिंग बता दिया मैंने लिख भी दिया क्या यहाँ पे. चलो देखो अब देखो अरे रे 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 दिशा दिसावले पूरा का नाही हा डायनासोर आहे. पण आता याला सॉल्व करून ना अपन देखो. अब मेरे को एक बात बताओ सीधा सीधा यहाँ पे क्या लग रहा है आपको. इतनू सा उल्लू सा दिखने में 88 कितना जा 88 1 जा और 1 टकल्या जा पुरा घेऊनच परा लागा तो का डायरेक्ट पराला म्हणजे हा तर पुरा कामातूनच गेला. याचा काय अर्थ आहे का मेला चल मर. मी का म्हणतो हा टकल्या मल्टिपल विथ एनी वन बिकम टकल्या. अरे अजी नाही थोडासा म्हणावाही लागते. आमचे अंग्रेज आहेत तर मग चल टकल्या मल्टिपल विथ टकल्या बिकम टकल्या तर हाही मेला. आता पाय अय पहिले मायनस करू चिमणे का बेरीज करू का. इसमें एक चीज याद रखना नाही प्लस म्हणायला पाहिजे होता नाही मायनस. तो बया म्हणते प्लस आणि ते म्हणते मायनस आणि राहिली गोष्ट इथे गुणाकार पहिले दिसते तर बदमाशच्या हिसाबानं पहिले गुणा 1352 आणि 48 प्लस 8 किती होतो आणि 52 मधून 52 गेला डायरेक्ट रावण. 52 मधून 52 गेला रावण. उत्तर बी. तो ठीक है बच्चा आपको समझ में आया होगा. नेक्स्ट एग्जांपल की तरफ जाते हैं. सन्ना पी का तन्ना एवरेज लेके चिमनी का ना. देखो बच्चा नेक्स्ट सवाल आपके सामने है. क्या बोल रहा है सवाल कि एक देखो कोणत्या पर्यायातील उत्तर एक पेक्षा जास्त आहे. कोणत्या पर्यायाचे उत्तर एक पेक्षा जास्त आहे. तो देखो रे बच्चा देखो पहले ही आवाज बहुत बाहर का ज्यादा चल रहा है. आप लोग ज्यादा मत बोलिएगा क्योंकि मेरा ध्यान आपकी तरफ अभी फिलहाल नहीं रह पाएगा क्योंकि उधर का ज्यादा ध्यान है. कोणत्या पर्यायातील उत्तर एक पेक्षा जास्त म्हणजे एकापेक्षा जास्त. आता बघा एक एक आता करून पाहावं लागेल जी. आता तिगडीच्या दुगडी करता येते ना आपल्याला. रफारफ करा बरं. 6 1 7 6 1 7 समजला ना. भाग गेले 6 मायनस 1 याच्या खाली काही नाही तर भाऊ 7 1 7 6 1 6 भागिले 6 7 6 गेले. ओ माय गॉड. कधी पण एक गोष्ट लक्षात ठेवायची काय वरती जर लहान संख्या आहे आणि खाली जर मोठी म्हणजे अंशामध्ये लहान संख्या आणि छेदामध्ये मोठी म्हणजे न्यूमरेटर मध्ये लहान आणि डिनॉमिनेटर मध्ये मोठी समजून जावाचा उत्तर हा एक पेक्षा लहान राहणार. 0 एक पेक्षा लहान 0 पॉइंट समथिंग येणार आहे म्हणजे हा पर्याय तर मेला. एक पेक्षा मोठा पाहिजे होता. हा चल मग एका दुने बाबा हा तसा नसतं. आता एका तिरी तिरी बे 1 2 आणि बे तिरी 6 3 आणि 2 5 हाही मेला. मेला कारण की वरची संख्या काय लहान आणि खालची मोठी. भाग देऊन पाहत नाही बसावं. हा नियम लक्षात ठेवा की अंश जर छेदापेक्षा लहान असतो 100% एक पेक्षा लहान उत्तर राहणार आणि तो 0 पॉइंट समथिंग काहीतरी राहणार. बस इतकं लक्षातच ठेवायचं. ठीक आहे. नंतर बे तिरी 8 बे दुने बे सॉरी बे तिरी 6 न 2 8 भागिले तिरी आणि हा 4/16. मी का म्हणतो 8 1 आणि 8 दुने बे 1 बे दुने बापा बापा बे बापा 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 वरती पण तसाच झाला. लहानच आहे ना का वरच्या म्हणजे हा कॅन्सल. तर भाऊ आता हा सोडून पाहू मी. नाही नाही हा सोडून पाहू मी. डी तुमचा उत्तर. नाही समजला ठीक आहे. एक प्राणी आमच्याकडचा म्हणते का सर आम्हाला उत्तर सोडवणच पाहिजे. धर भाऊ तू यासाठी चल पाय 18/15 डिवाइड आहे म्हणून इंटू करून उलटाचा पालटा. भाऊ पाय का 2 9 जान 2 8 5 थिरी आणि 5 चौरी. चला आता तूच सांग 9 4
आता गुणाकार आहे म्हणून वरच्या सोबत खालच्या सोबत 9 × 36, 3 8 24. वरची संख्या मोठी आहे का डगर नाही आहे? समजला? म्हणजे बाळांनो, ज्या क्षणी अंशामधील संख्या जेव्हा केव्हा छेदामधील संख्यापेक्षा मोठी असते, समजून जायचं उत्तर 100% शून्यापेक्षा मोठा म्हणजे 1 पेक्षा मोठा राहणार. इतका पक्का आहे. क्लिअर आहे? म्हणून डी तुमचा उत्तर. नेक्स्ट नवीन भाऊ खतरनाक पोरगा आहे का आपला का? मी म्हणतो 46 तर तो म्हणते 46. वा, खतरनाक. सही आहे, सही पाहिजे. नाही, पहिले जिकडे तिकडे भूत आहेत बरं. चला पहा, एका गावात एकूण मतदारांपैकी 9 पैकी 7 ग्रामस्थांनी मतदान केले. एकूण 3520 ग्रामस्थांनी मतदान केले नाही, तर मतदान केलेले ग्रामस्थ किती काय? तर पहा रे बाळांनो, तर हा प्रश्न एकच नंबर आहे का? टेन्शन घेवायचा नाही. पाय, एका गावात एकूण मतदारांपैकी म्हणजे 9 पैकी 7 ग्रामस्थांनी मतदान केले. का म्हणते? 9 पैकी 7 लोकांनी मतदान केले. किती पैकी? 9 पैकी. तर या ठिकाणी असं विचार करायचं की एकूण जे लोक होते ते 9x होते आणि मतदान करणारे किती भाऊ? 7. नाही समजला का? फक्त का 7च राहतील का? नाही ना, म्हणून 7x. ठीक आहे. त्याच्यानंतर मतदान न करणारे मग किती राहतील रे? मतदान न करणारे का करावच्या? एकूण मधून मतदान करणारे मायनस करा म्हणजे किती? 2x. समजला का इथपर्यंत समजला? माझा का म्हणणं आहे? आता त्याच्या म्हणणं आहे की एकूण 3520 ग्रामस्थांनी मतदान केले नाही, तर आपल्याकडे आकडा मतदान न करणाऱ्याचा किती आहे भाऊ? म्हणजे 2x म्हणजेच 3520 नाही होतील का? बस, 2x म्हणजे 3520. तर मग x म्हणजे काय बाळा? 2 तिकडे गेला तर 3 5 2 न टकल्या भागिले 2. तर मस्त पैकी भागाकार करावच्या. 2 1 2 आणि 2 7 14 आणि 2 सक 12 न तू घेऊन देऊन पराला. पाय, 2 कितीक भाऊ? 2 कितीक? अरे संत्रा नाही रे, 1760. 1760. पण हा तुमचा उत्तर हो का? नाही, हा उत्तर हो का? हा तुम्हाला x ची संख्या मिळाली बाळा. त्यांनी प्रश्न असं विचारलं तर मतदान केलेले ग्रामस्थांची संख्या सांगा आणि मतदान करणारे आकडा तुमच्याकडे किती आहे? 7x. त्यापैकी x ची व्हॅल्यू तुम्हाला मिळाली आहे म्हणजे किती? 1760. रपारप गुणाकार करावचा का? कसा? 1760 गुणिले 7. 7 टकल्याचा टकल्या कोटी आहे. भगवंता सपाच जागी आहे. सोड. 7 6 42. भाऊ हे 2 तर मेले. आता 2 पैकी उत्तर. आता 7 7 49 प्लस 4 32 म्हणते आपण. 53 3. शेवटी 320 कुठे दिसते? इथे नाही दिसते. सी तुमचा आन्सर. समजलं का रे? काही डाऊट बाळा? फक्त हा रेशोच्या स्वरूपामध्ये तुम्हाला दिलेला होता, त्याला वास्तविक मध्ये आणण्यासाठी कुठल्या नाही कुठल्या एक्सचा तुम्ही उपयोग केला. ह्या वस्तुस्थिती होती. काही डाऊट कोणाला? नेक्स्ट प्रश्न. नेक्स्ट बघा 47च्या बघूया बाळांनो, कसं डील करूया याला ते बघा. योग्य, अरे आता योग्य विधान म्हणते. बरं झाला असं नाही म्हणलं. कोणता चुकीचं विधान नाही आहे ते सांगा. भाऊ काही भरोसा नाही त्याचा. काही प्रश्न काही शब्द वापरू शकते तो, हो का नाही? चल पाय, योग्य विधान निवडा. 3 अंकांची लहानात लहान संख्या मूळ संख्येच्या गुणाकारात गुणाकार म्हणून 2 × 2 × 2 × 5. अरे होऊच नाही सके तो. हा होऊच नाही सके. अरे 3 अंकांची लहानात लहान संख्या मूळ संख्येच्या गुणाकारा म्हणून. अरे भाऊ हा 2 पंचे 10 पहिल्याच स्वरूपात आला. तो पहिल्याच स्वरूपात आला म्हणजे शेवटी काय येणार आहे? टकला येणार आहे. इतकं पक्का आहे. आणि त्यांनी म्हटलं 3 अंकांची लहानात लहान संख्या काय राहील? किती राहील? हो किती राहील सांगा? 3 अंकाची लहानात लहान संख्या 100 राहील ना.
हा 2 पंचे 10 हा 1 झाला आणि अजून हा 2 पंचे 10 हा अजून 1 झाला. अहो का हात मालिका रे 10. हेच तर बिचारे 100 झाले ना का. आणि हा बया 2 इंटू 2 करतो तर हा मोंगसे नाही होईल का. हा मोंगसे झाला ना. हे का 3 अंकाची लहानात लहान संख्या हो. म्हणजे हा विधान बया आहे. काय. चला नेक्स्ट. 8च्या पहिल्या 4 गुणाकारांची बेरीज 100 होऊच नाही सके. काय कसं करतो आपण माहित आहे ना. पहिल्या 4 8 गुणीला 1 अधिक 2 अधिक 3 अधिक 4 माहित आहे ना. माहित आहे ना. नाही तर तुम्ही असं करता 8 1 8 8 3 16 8 3 24 असा करावचा नाही बनसे. ठीक आहे. याचा भाऊ 1 आणि 2 3 आणि 3 6 म्हणजे हा बनसी येते का नाही. आणि हा बया आम्हाला बनवते 120 म्हणून. म्हणजे हा कॅन्सल. 12च्या पहिल्या 5 विभाजकांची बेरीज 27 आहे म्हणते. पहिल्या 5 विभाजक म्हणजे काय रे बाळा. त्याला भाग जाणार आहे. तर 12ला भाग जाणारे पहिला 1 आहे. बेरीज म्हणलं ना. अच्छा मग दुसरा 2 आहे. तिसऱ्या मध्ये पण येते. 4 मध्ये पण येते. आणि 6 मी काय म्हणतो 6 आणि 4 बाळा पहिल्या 5च म्हणलं ना ते ना. 1 2 3 4 5 खतम. समोर कासाठी जावाचा होत बस. 6 आणि 4 10 आणि हे विचारे 6 म्हणजे किती 16 आणि हा म्हणते 27 म्हणजे आम्हाला बया बनवते. हेड तूच बया आहे. आता मी शेवटचा प्रश्न शेवटचा जो पर्याय त्याच्यामध्ये टाइमपास करू का. अय बैल काय करू का सांगा. म्हणजे तुमचा उत्तर का हो? खतम. नाही समजला. चल नेक्स्ट. चला बघा नेक्स्ट प्रश्न 48वा पायगा का होगा हा 78.078 इंटू 26 या मांडणीला 13 ने भागल्यावर भागाकार काय. मी का म्हणतो याच्यापेक्षा सरसकट पायगा हा बया बनवायचा काम नव्हे का. हा सरसकट बया म्हणजे आता पहा पोरं का करतील पहिले माहित आहे का. सरसकट पहिले गुणाकार करतील. असा करायचा नाही. पाय 78.078 इंटू 26 या मांडणीला 13 ने भागाकार केल्यावर बनते. म्हणजे डिवायडेड बाय 13 डिवायडेड बाय 13. आता डिवायडेड बाय 13 म्हणजे 13 दुने भाऊ याच्या डबल करा ना फक्त. म्हणजे 78.078 इंटू 2 करणे. तर 2 8 जा 16 चा 6 2 टकल्याच्या टकल्यानं तो 1 म्हणजे शेवटी 16 कुठे आहे ते पहा. नाही सॉरी एक गलत झाला. काय पाय 078 ला 2 ने करतोय ना. 7 8 जा सॉरी 2 8 जा 16 14 आणि 5 56 कुठे आहे शेवटी पहा. 2 तर मेलेच ना होत बस सर. आणि मग टकल्या पहा टकल्या कुठे आहे. नाही 2 7 जा 14 15 1 156 आला पाहिजे शेवटी. पण 3 अंकानंतर पॉइंट पाहिजे कुठे आहे. मग झाला बम बम बोले. बड़ा ये आवाज जरा ज्यादा हो रहा है ना. थोड़ा सा भया सामान तो लग ही रहा होगा. एक और एग्जाम्पल ले लूं कि खत्म करूं. बाकी हम लोग कल सवेरे तो मिलना ही है जल्दी अपने को. मैं आपको ग्रुप में मैसेज डाल दूंगा कल का टाइमिंग क्या रहेगा करके. आई होप आपको ये समझ में आया होगा. एंडिंग में जाते जाते एक चीज बता दूं. नए बैचेस हमारे 19th ऑफ जनवरी से स्टार्ट हो रहे हैं. आप चाहो तो 8275397522 पे कॉल करके आप लोग पूछ सकते हो. सारे के सारे डिटेल आपको पता चल जाएंगे. और कोई चैनल में नया होगा तो चैनल को सब्सक्राइब कर ले. ऐसे ही डेली अपडेट्स आपको रोजाना मिलते हैं. वीडियो को लाइक पक्का कीजिएगा. मिलते हैं नेक्स्ट वीडियो में. तब तक खुश रहिए ख्याल रखिए. थैंक यू सो मच. टाटा बाय बाय.